नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर सध्या पवित्र अधिक मास सुरू असून अधिक मास हा भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित मास आहे आणि या अधिक मासातच येत आहे गुरुपुष्यामृत योग. एका वर्षात केवळ 2 ते 3 वेळाच हा गुरुपुष्यामृत योग येतो आणि त्यामुळे या योगाचा विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हा गुरुपुष्यामृत योग येत आहे अधिक मासात आणि म्हणूनच याचं महत्त्व अधिक पटीनं वाढलं आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हाच हा गुरुपुष्यामृत योग असतो आणि हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या गुरुपुष्यामृत योगाला सर्व नक्षत्रांचा राजा संबोधलं जातं आणि या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मानलं जातं आणि गुरुवारी पुष्य नक्षत्र आले की शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो. तसेच या नक्षत्रात धनाची देवी लक्ष्मी माता प्रकट झाली होती असं देखील म्हणतात. तसेच गुरुपुष्यामृत योग नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली मानला जातो आणि अभिजित मुहूर्तांपेक्षाही हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि म्हणूनच या गुरुपुष्यामृत योगात आपण जर काही उपाय काही जर सेवा केल्या तर आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर तर होतातच, शिवाय आपल्या घराची भरभराट होते, घरामध्ये सुख समृद्धी येते. तसेच आपल्या कुटुंबामध्ये कितीही मोठी अडचण असेल, संकट असेल, मुलांच्या विवाहामध्ये जर विलंब होत असेल तर त्या सर्व काही अडचणी देखील दूर होण्यास मदत होते. आणि आता सध्या पवित्र अधिक मास चालू असल्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर जर आपण काही उपाय सेवा केल्या तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील कृपा प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला एका ठिकाणी 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. ही सेवा आपल्याला करायची आहे 21 मे 2026 रोजी. जर तुम्हाला या दिवशी करणं शक्य झालं नाही तर मग संपूर्ण अधिक मासात तुम्ही कधीही करू शकता, कारण अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित महिना आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही केलेली कोणतीही सेवा असेल, उपाय असेल तर त्याचं तुम्हाला अधिक पटीनं फळ प्राप्त होणार आहे. पण शक्य झालं तर तुम्हाला गुरुपुष्यामृत योगातच हा उपाय करायचा आहे. 1 रुपयाचं नाणं एका ठिकाणी ठेवायचं आहे, त्याची एक सेवा करायची आहे. आता याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी समस्या असतातच. मग मुलांच्या शिक्षणासंबंधित असतील, नोकरी संबंधित असतील, व्यवसाय संबंधित असतील, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असेल, मुलांच्या विवाहामध्ये विलंब होत असेल तर मग आपण काही ना काही उपाय सेवा करत असतो. आणि जर तुम्ही या अधिक मासामध्ये जर काही उपाय सेवा जर केला तर त्याचं तुम्हाला अधिक पटीनं फळ प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर या अधिक मासात गुरुपुष्यामृत योग जुळून आल्यामुळं आपण या दिवशी ही सेवा करायची आहे. आता उपाय आपल्याला करायचा आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी. आता उपाय करण्यासाठी आपल्याला 1 रुपयाची नाणी त्यासोबत आणखीही काही वस्तू लागणार आहेत तर त्या व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे, स्वच्छता करायची आहे. आणि ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला दररोजच करायची आहे, कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं आणि त्या घरामध्ये सुख शांती नेहमी टिकून राहिलेली असते. साफसफाई झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजा आहे घराचा तर त्याच्या उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर दरवाजावरती देखील हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे, कारण हा महिना समर्पित आहे भगवान श्री हरिविष्णू यांना आणि गुरुवार हा दिवस देखील समर्पित आहे त्यांनाच आणि त्यामुळे तुम्हाला ही प्रभावी सेवा करायची आहे. त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशीला जे पाणी अर्पण करणार आहात तर त्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. अखंड अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर उसाचा रस तुळशीला गुरुवारी अर्पण करायचा आहे. दर गुरुवारी तुळशीची पूजा करताना तुळशीला हा उसाचा रस अर्पण करायचा आहे. त्याबरोबरच जे पाणी अर्पण करतात तर त्यामध्ये देखील हळद टाकायची आहे. त्यानंतर तुळशीची धूपदीप दाखवून विधिवत पूजा करायची आहे. तुळशीच्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, कारण तुळशी भगवान श्री हरिविष्णू यांना अत्यंत प्रिय आहे आणि तुळसी लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. ज्या ठिकाणी लक्ष्मी माता तर त्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू यांचं नेहमी वास्तव्य असतं. त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करताना भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा करायची आहे.
त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 1 रुपयाची नाणी. आता ही 1 रुपयाची नाणी घेत असताना एक नाणं घ्यायचं नाही, तर सर्वप्रथम तुम्हाला 33 1 रुपयाची नाणी घ्यायची आहेत आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे देवघरासमोर बसून. सर्वप्रथम तर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करताना त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्या हळदीनं पिवळ्या करायच्या आहेत. त्यानंतर यावर दिवा ठेवायचा आहे. शक्यतो जर मातीचा असेल, पंती असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर मग कोणत्याही धातूचा तुम्ही लावू शकता. मग या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद, एक भीमसेनी कापराची वडी, 2 अखंड लवंगा आणि पिवळी मोहरी थोडीशी टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला या ठिकाणी देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला नेहमी आसन करायचं असतं आणि मगच दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि कोणतीही सेवा, कोणताही उपाय हा अग्निदेवतेला साक्षी मानून करावा. म्हणून सर्वप्रथम दिवा लावायचा आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 33 1 रुपयाची नाणी घ्यायची आहेत. आणखीही नाणी आपल्याला लागणार आहेत, ते मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणारच आहे, पण सर्वप्रथम तर 33 नाणी घ्यायची आहे. त्यापूर्वी तुम्हाला बाळकृष्णाची पूजा करताना त्याला अभिषेक करायचा आहे. त्याला देखील अभिषेक करताना हळदीच्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे हळदीचं पाणी देखील घरामध्ये शिंपडायचं आहे. घरातील सर्वांनी यातील पाणी थोडंसं घ्यायचं आहे. उरलेलं पाणी झाडांना अर्पण करून टाकायचं आहे, इकडे तिकडे फेकू द्यायचं नाही. आणि त्यानंतर 1 रुपयाची तुम्हाला 33 नाणी घ्यायची आहेत, कारण अधिक मासामध्ये 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे आणि कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना 33 या आकड्याच्या स्वरूपामध्येच केलं जातं आणि त्यामुळं आपल्याला 33 नाणी घ्यायची आहेत. एक लाल रंगाचा नवीनच कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचा घेतला तरी देखील चालेल, पण नवीनच रुमाल असावा आणि त्यामध्ये तुम्हाला ही नाणी ठेवायची आहेत. एक ताट घ्यायचं आहे, त्यावरती तो रुमाल ठेवायचा आहे, त्यावर ही 33 नाणी ठेवायची आहेत आणि त्याची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून धूपदीप दाखवून पूजा करायची आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे. आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ तुम्हाला हे 33 नाणी ठेवून द्यायचे आहेत. आता 1 रुपयाच्या या 33 नाण्यांचं पुढे काय करायचं आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा 1 रुपयाचं नाणं, एक सुपारी पूजेसाठी वापरतात ती, 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. त्यानंतर हळकुंड घ्यायचा आहे आणि 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या लवंगा नसावेत. त्यानंतर हे सर्व एका ताटामध्ये ठेवायचं आहे. आता त्यानंतर पुन्हा एकदा 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे आणि एक हळकुंड घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुळशीची पूजा केली होती तर त्या तुळशीच्या मातीमध्ये नेऊन तुम्हाला या 3 वस्तू पुरायच्या आहेत. आणि दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करताना तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि जे हळकुंड पुरलेलं आहे तर त्या ठिकाणी पूजा करायची आहे. तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि तुळस ज्याप्रमाणे पवित्र आहे तर त्याचप्रमाणे तुळशीची माती देखील पवित्र आहे. त्यामुळे तुम्हाला या वस्तू त्या ठिकाणी मातीमध्ये पुरायच्या आहेत आणि अधिक मास झाल्यानंतर तुम्हाला या वस्तू काढायच्या आहेत. म्हणजेच अधिक मासाचा जो शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस येत आहे 15 जून 2026ला, तर या दिवशी तुम्हाला या मातीतून 3 वस्तू काढायच्या आहेत. म्हणजेच 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि हळकुंड आणि तुम्हाला हे लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कोणत्याही कपड्यामध्ये बांधून ज्या ठिकाणी तुम्ही घरातील पैसा ठेवता, धन ठेवता, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही वस्तू ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जरी ठेवल्या, स्थापन केल्या तरी देखील चालेल, कारण या वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येणार आहे. त्यानंतर आता आपण ज्या दुसऱ्या ताटामध्ये ज्या ठेवलेल्या वस्तू आहेत तर त्याकडे वळूया. तर ही 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायची आहे. त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसायची आहे आणि या सुपारीवरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे किंवा पूर्ण कुंकवानं सुपारी लाल केली तरी देखील चालेल. त्यानंतर आपण जे पानाचा विडा घेतलेला आहे तर त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, त्यावरती ती सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर मी ज्या सांगितलेल्या 2 अखंड लवंगा आणि जे हळकुंड आहे ते ठेवायचं आहे. त्यानंतर 21 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत, अखंड अक्षदा, तर त्या अक्षदा देखील या तुम्हाला पाण्याच्या विड्यावरती ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी बसून 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुमची जी कुलदेवता आहे तर त्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. ज्या देवी देवतेला तुम्ही मानता त्यांचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरू यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत म्हणजेच 1 रुपयाचं नाणं, सुपारी, ते विड्याचं पान, ज्या काही वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत. आणि या वस्तू ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत. ठेवत असताना देखील एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हे विड्याचं पान, त्यावरती या वस्तू ठेवायच्या आहेत. याची तुम्हाला धूपदीप दाखवून विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर या वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे
त्यानंतर गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे। संध्याकाळी तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद, पिवळी मोहरी, एक अखंड लवंग टाकायचे आहे। त्याचबरोबर भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे। एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा किंवा तुम्ही गहू ठेवू शकता किंवा फुलाच्या पाकळ्या जरी ठेवल्या तरी चालतील आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुळशीची धूपदीप टाकून पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। भगवान श्री हरिविष्णू तुळशी मातेचं नामस्मरण करायचं आहे। जी सकाळी सेवा केली ती संध्याकाळी देखील सेवा करायची आहे। आणि दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा करताना ज्या ठिकाणी आपण 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि हळकुंड ठेवलं आहे तर त्या जागेची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार। शुक्रवारी तुम्हाला हे जे पानाचा जो विडा घेतलेला आहे आपण, ज्याच्यावरती आपण या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत, म्हणजेच यावरती आपण मंत्र म्हटलेले आहेत, त्यामुळं या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। पुन्हा एकदा पिवळ्या रंगाचा एक रुमाल घ्यायचा आहे आणि या रुमालामध्ये या सर्व वस्तू बांधायच्या आहेत। यामध्ये विड्याचं पान बांधायचं नाही, कारण विड्याचं पान हे खराब होणार आहे। त्यामुळं तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, सुपारी, त्याचबरोबर हळकुंड, 21 अक्षदा आणि ज्या लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या लवंगा ठेवायच्या आहेत। लवंगा ठेवत असताना लवंगाचा जो पुढचा भाग आहे फुलाचा, तर तो कुंकवानं तुम्हाला लाल करायचा आहे आणि तो यामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर ह्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही देवघरामध्येच ठेवायच्या आहेत। आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि त्या कामामध्ये जर अडचण येत असेल, आता तुम्हाला जर पोटली जर बांधायची नसेल तरी देखील चालेल। देवघरामध्ये ज्या वेळेला तुम्ही देवपूजा करता तर त्यावेळेला एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना हे जे तांदूळ आहेत, अक्षदा आहेत, तर त्या तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत। दुसऱ्या अक्षदा घ्यायच्या आहेत, त्यावरती पुन्हा एकदा ह्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत। अशी ही सेवा केली तरी देखील चालेल। आता आपण जे 33 1 रुपयाची नाणी ठेवलेली आहेत तर ती 33 नाणी काय करायची आहेत, तर अधिक मासाचा जो शेवटचा दिवस आहे म्हणजेच 15 जून 2026, तर या दिवशी तुम्हाला शेवटच्या दिवशी ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दानपेटीमध्ये टाका किंवा एखाद्याला तुम्ही हे दान म्हणून किंवा ब्राह्मणाला देखील हे तुम्ही देऊ शकता। किंवा तुमची जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही कुलदेवीला देखील अर्पण करू शकता। तर हे जे 33 नाणी आहेत तर त्या 33 या आकड्याला अधिक मासामध्ये विशेष महत्त्व आहे आणि अधिक मासामध्ये तुम्ही केलेली कोणतीही सेवा असेल, कोणतेही पुण्य असेल तर त्याचं तुम्हाला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला ही 33 जी 1 रुपयाची नाणी आहेत तर ती तुम्हाला दान करायची आहेत। आणि अशा प्रकारे ही सेवा केली तर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि घरामध्ये धनधान्याची आणि सुख समृद्धीची कधीही कमी पडणार नाही। त्यानंतर आता आपण जे तुळशीच्या मातीमध्ये जे 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर सुपारी आणि हळकुंड जे ठेवलेलं आहे तर ते देखील या अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 15 जून 2026ला तुम्हाला हे काढायचं आहे। सकाळी तुळशीची पूजा करायची आहे, त्यानंतर हे काढायचं आहे। पुन्हा एकदा तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये बांधून ज्या ठिकाणी तुम्ही घरातील पैसा ठेवता, धन ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा तुम्ही मग घराच्या एखाद्या चौकटीच्या वरच्या बाजूला जरी ठेवलं तरी चालेल। आता मी प्रत्येक वेळी उपायामध्ये सांगते की चौकटीच्या वरती बांधा, कारण आपल्या घरामध्ये जी काही अडचण येते, संकट, विघ्न, बाधा किंवा सुख समृद्धी असेल, भरभराट असेल, माता लक्ष्मी याच ठिकाणाहून आपल्या घरामध्ये आगमन करत असते। त्याचबरोबर निगेटिव्हिटी, नकारात्मकता देखील याच ठिकाणाहून येत असते आणि म्हणूनच तुम्हाला या ज्या वस्तू मी सांगत असते त्या मुख्य दरवाजाच्या वर यासाठी बांधायच्या आहेत की आपल्या घरामध्ये कोणतीही अडचण, विघ्न, संकट येऊ नये। आता या वस्तू बांधत असताना तुम्हाला यामध्ये 21 अखंड अक्षदा देखील टाकायच्या आहेत, त्या देखील हळदीनं पिवळ्या केलेल्या। आणि अशी पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवणं शक्य आहे तर त्या ठिकाणी ठेवू शकता। उपाय करताना अगदी शांतपणे मनापासून श्रद्धेने करायचं आहे। त्या उपायाबद्दल मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही। त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, आपली कुलदेवता श्री स्वामी समर्थ दत्तगुरू यांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही। केलेली कोणतीही सेवा असेल आणि ती मनापासून जर केली तर त्याचा आपल्याला अखंड आणि निश्चित फळ प्राप्त होत असतं। त्याचबरोबर केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही, फक्त ती मनापासून करता यावी। तर अशा प्रकारे आपण आज या गुरुपुष्यामृत योगावर 1 रुपयाचं नाणं कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, त्याचबरोबर आणखीही आपण काही सेवा पाहिलेल्या आहेत। तर याबद्दल तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।